आज आपण सोयाबीन मसाला करणार आहोत. तर पाहू शकता येथे लहान स्वरूपामध्ये आपण सोयाबीन घेतलेले आहेत. सोयाबीन हे लहान मोठ्या आकारामध्ये सहज मार्केटमध्ये उपलब्ध असतात. तर पाहू शकता येथे आता आपण बारीक सोयाबीन घेतलेले आहे आणि हे बुडतील इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे. म्हणजे ते छान भिजले जातील. एक 15 ते 20 मिनिटामध्ये हे छान फुलले जातात. तर आता एक 10-15 मिनिटं आपण वाट पाहूया. तो सोयाबीन मसाला हा खूप छान लागतो. लहान मुलांच्या तर आवडीचाच आहे. तर पाहू शकता एक 10-15 मिनटं झालेली आहेत आणि आपले सोयाबीन इथे छानपैकी भिजले आहेत. पाहू शकता. आता यामधलं पाणी आपण काढून टाकणार आहोत. तर कढईमध्ये आता तेल टाकून घेऊया आपण आणि तेल टाकल्याच्या नंतर छानपैकी खमंग अशी फोडणी करून घेऊया. तर इथे मी मोहरी घेतलेली आहे, जिरे, यानंतर आपण बारीक कट केलेला लसूण देखील घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता. छानपैकी कढीपत्ता आणि आपण जिरी मोहरी हे छानपैकी परतून घेऊया. मंद गॅसवरती छानपैकी परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. तर बारीक कट केलेला कांदा इथे मी घेतलेला आहे. तो छान आपण गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मोठा गॅस करून आपण छानपैकी हा कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया. तर एक 2-4 मिनटामध्येच पाहू शकता आपल्या कांद्याचा कलर देखील इथे बदलला आहे. तर यामध्ये आता आपण एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट केलेला, तो यामध्ये टाकून घेऊया आणि तो देखील छान परतून घेऊया. आता यामध्ये आपण मसाले वापरणार आहोत. येथे मी लाल तिखट आणि घरगुती आपण काळा जो मसाला करतो त्याचा वापर येथे केलेला आहे. तर पाहू शकता येथे मी घरगुती 1 चमचा काळा मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि थोडीशी हळद. आता हे मसाले आपण छानपैकी मंद गॅसवरती परतून घेऊया. तर पाहू शकता मस्तपैकी मसाले आपले छानपैकी परतले आहे आणि आपला टोमॅटो देखील मऊ झालेला आहे. आता यामध्ये भिजवलेले जे सोयाबीन आहेत ते टाकून घेऊया आणि छानपैकी परतून घेऊया. एक 2-4 मिनटं हे सोयाबीन छान आपण तेलावरती परतून घेणार आहोत. म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतील. तर पाहू शकता दिसायला देखील सुरेख दिसतात आणि चवीला देखील खूप छान लागतात. हे सोयाबीन मसाला नुसता जरी खाल्ला तरी लहान मुलांना खूप आवडतो. तसं मोठ्यांना देखील हा सोयाबीन मसाला आवडतच असतो आणि नुसता जरी खाल्ला तरी तो खूप छान लागतो. आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. तर छानपैकी आता परतून घेऊया. आणि सोयाबीन हे भिजवलेले असतात त्याच्यामुळे 1-2 वाफ काढले की पटकन ते शिजले जातात. तर एक 2-3 मिनटं आपण छानपैकी वाफ काढूया. तर पाहू शकता एक 2-4 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण सोयाबीन पाहूया शिजले आहेत का. तर पाहू शकता मस्तपैकी सोयाबीन मसाला इथे आपला तयार झालेला आहे. तर अगदी झटपटीत आपण हा सोयाबीन मसाला करू शकतो. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे सोयाबीन मसाला एकदा तरी करून पहा. अगदी कमी साहित्यामध्ये आपण हा केलेला आहे, परंतु खायला देखील खूप छान लागतो. नुसता जरी खाल्ला तरी तो खूप छान लागतो. तर पाहू शकता मस्त झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत चला.